नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत अशा बुरशीविषयी की ज्या बुरशीमुळे आपल्या पिकांना खूप जास्त वाढ मिळते। आणि खरं कारण म्हणजे जी मुळं आहे तर ही मुळं जास्त प्रमाणात वाढली जातात। तर ही बुरशी आहे ही मायकोरायझा म्हणजेच फंगस। तर आता खूप शेतकऱ्यांमध्ये हा गैरसमज असू शकतो की नक्की मायकोरायझा हा जीवाणू आहे की बुरशी आहे। तर मायकोरायझा जी आहे तर ही एक बुरशी आहे म्हणजे फंगस आहे, पण काम करण्याची पद्धत त्याची जीवाणूंसारखीच आहे। तर याच जीवाणूबद्दल म्हणजे बुरशीबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तिचे फायदे काय आहेत, तिचे सोडायचे ॲप्लिकेशन कशी आहे, तिचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, त्यासोबतच याचा वापर आपण कोणत्या पिकाला करू शकतो, कधी करू शकतो, याची योग्य वेळ काय, या सगळीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच त्याचे प्रकारसुद्धा आपण पाहणार आहोत। तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मायकोरायझा जी आहे तर ही मायकोरायझा आपण का वापरतो तर हे थोडक्यात आपण जाणून घेऊ। तर उदाहरण म्हणून माझ्याकडे डाळिंबाची बाग आहे, पण या डाळिंबाच्या बागेमध्ये एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे निमॅटोड। आता खूप साऱ्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकांमध्ये निमॅटोडची समस्या जाणवते। निमॅटोड हा वेगवेगळ्या पिकांमध्ये खास करून डाळिंबामध्ये तर खूप जास्त आहे, कारण वेळोवेळी मशागत होत नाही किंवा जे शेतकरी बेड वगैरे खांदत नाही किंवा खांदणी करत नाहीत त्यांना हा प्रॉब्लेम खूप जाणवतो। त्यात खूप जास्त पाऊस होतो, अशा प्रमाणातसुद्धा निमॅटोड हा भरपूर पिकांना जाणवतो। मग निमॅटोडसाठी आपण काय करतो की ट्रायकोडर्मा देतो की ज्याच्यामुळे निमॅटोडच्या गाठी ज्या आहेत तर त्या व्यवस्थित होतात। पण पूर्ण इफेक्ट पडावा याच्यासाठी आपण ह्युमिकसुद्धा देतो। पण आपण याचा विचार केला की ह्युमिकच्या ऐवजी आपण एखादा असा जीवाणू वापरू शकतो किंवा अशी बुरशी वापरू शकतो की ज्याच्यामुळे गाजर मुळं जी आहेत जिथं निमॅटोडची गाठ आहे, समजा ही मुळं आहेत आणि इथं जर गाठ असेल तर ह्या गाठीच्या वरच्या बाजूने आणि जी गाठ आहे तर या सगळ्यांच्याच बाजूने गाजर मुळं वाढतील। आणि गाजर मुळं एवढी वाढतात की पूर्ण जमिनीमध्ये पसरतात। जमिनीमध्ये आपले जिथं काही न्यूट्रियंट शिल्लक आहे ते न्यूट्रियंट घेऊन आपल्या पिकांपर्यंत पोहोचवतात आणि परिणामी आपल्या झाडांचा विकास वाढत राहतो। तर हे काम आहे आपल्या मायकोरायझा या बुरशीचं। तर आता मायकोरायझा ही जी बुरशी आहे या बुरशीचा काउंट किती असायला पाहिजे आपल्या शेतीमध्ये तर ते आपण पहिला जाणून घेऊ। मायकोरायझा आपल्याला मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या काउंटमध्ये मिळतो, खूप साऱ्या कंपन्यांचा मायकोरायझा आहे। तर मायकोरायझा कमीत कमी 10⁻⁷ म्हणजेच ऑलमोस्ट 7 कोटी हा बॅक्टेरिया कमीत कमी काउंट असावा, याच्या पुढेच तुम्ही वापरायचं आहे। 10⁻⁷ म्हणजे 2 × 10⁻⁷ एवढा तरी किमान पाहिजे किंवा 1 × 10⁻⁷ एवढा तरी पाहिजेच, त्यावेळेस आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला मिळतो। याच्यापेक्षा जास्त कितीही असेल चालेल, हरकत नाही। तर आता हा जो मायकोरायझा आहे हा किती प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध आहे तर हा सुद्धा सेम का ट्रायकोडर्माचा तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तर सेम 4 पद्धतीमध्ये आपल्याला मिळतो। टॅल्कम, त्यानंतर दुसरी जी आहे ही डेक्स्ट्रॉस लिक्विड आणि कॅप्सूल। कॅप्सूलमध्ये सध्या फक्त आनंद ॲग्रोकेअर ही जी कंपनी याचा कंपनीचा सध्या मिळतो आणि तोही सगळ्यात चांगल्या किमतीमध्ये, आणि तोही त्यांच्या फूड म्हणजे त्यांचं जे खाद्य आहे तर हे खाद्यसुद्धा त्यांना मिळतं। तर ट्रायकोडर्मामध्येच काही शेतकऱ्यांनी हा प्रश्न विचारला की त्यांना जे खाद्य आहे तर हे काय आहे, तर हे पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे जे खाद्य आहे हे त्यांना सेकंडरी खाद्य आहे, म्हणजे दुय्यम खाद्य आहे, हे त्यांचं प्रायमरी खाद्य नाही आहे। म्हणजे असं व्हायला नको की आपण जे प्रायमरी खाद्य त्यांना दिलं आहे हे आपल्या जमिनीमध्ये गेल्यावर तेच खाद्य खात बसतील आणि नंतर आपल्या जमिनीमध्ये जो काही बुरशी आहे किंवा इतर काही त्यांचं खाद्य आहे हे नंतर खात बसतील। त्यामुळे त्यांना जे खाद्य दिलं आहे हे त्यांचं सेकंडरी खाद्य आहे, म्हणजे ज्यावेळेस आपल्या जमिनीमधला सगळा त्यांचा खाद्य संपणार आहे त्यानंतर त्यांच्या वास्तव्यासाठी ते खाद्य घेतात। तर आता हा जो मायकोरायझा आहे हा 4ही प्रमाणामध्ये उपलब्ध आहे। तुम्हाला बॅक्टेरिया काउंटसुद्धा सांगितलं आहे, सेम त्या प्रकारचं बॅक्टेरिया काउंट तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता। पण तुम्हाला जर पाहिजे तसा, पाहिजे त्या क्वालिटीचा आणि पाहिजे त्या रिझल्टचा जर मायकोरायझा मिळत नसेल तर डॉक्टर क्रॉप गुरु हे ॲप इन्स्टॉल करा। त्या ॲपमध्ये तुम्हाला हे बॅक्टेरिया मिळतील। मायकोरायझा असेल, ट्रायकोडर्मा असेल, VBM असेल म्हणजे व्हर्टिसिलियम बिव्हेरिया मेटारायझम, किंवा मग ट्रायकोडर्मा सुडोमोनास बॅसिलियस असेल, हे सगळे जीवाणू तुम्हाला त्या ॲपमध्ये मिळतील आणि तिथून तुम्हाला विकतही घेता येतील। म्हणजे सर्रास तुम्हाला सोपं आहे, विकत घेणंही तुम्हाला सोपं आहे। तर आता याची कार्यपद्धती किंवा आपण सॉईल ॲप्लिकेशनमधून याला कसं द्यायचं आहे तर सर्वसाधारणतः तुम्ही जर कॅप्सूल वापरत असाल तर 1 एकरसाठी 1 किट वापरायची। जर तुम्ही लिक्विड वापरत असाल तर 1 एकरसाठी 1 लिटर लिक्विड वापरायचे। जर तुम्हाला पावडर म्हणजे डेक्स्ट्रॉस किंवा टॅल्कम वापरायचं असेल तर 1 एकरसाठी
1 किलो असं वापरायचं आहे. तर सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला टॅल्कम जी पावडर आहे तर त्याच्या विरोधात आहे, ती शक्यतो वापरू नका. डेक्स्ट्रॉस फॉर्ममधलं वापरा. डेक्स्ट्रॉस फॉर्ममधलं ज्यावेळेस आपण 7 कोटीचा जो काउंट आहे हा वापरत असतो, ज्यावेळेस तो जमिनीमध्ये जातो, जमिनीमध्ये गेल्यानंतर काही तासानंतर किंवा काही दिवसानंतर याचा काउंट वाढतो. म्हणजे मल्टिप्लिकेशन आपल्या जमिनीमध्येच होतं आणि जो 7 कोटीचा आहे तो 8 कोटी पण होतो. आता राहिला लिक्विडचा विषय. तर लिक्विडमध्ये आपल्याला जो काउंट मिळतो तोच आपल्या जमिनीमध्ये असतो. मल्टिप्लाय होतो की नाही होतो हे आपल्या खत देण्यावर डिपेंड आहे. म्हणजे जर आपण याच्यामध्ये नैसर्गिक खतांचा जर जास्त वापर करत असू तर ताकामुळे किंवा गुळामुळे त्यांचा काउंट थोडाफार वाढू शकतो. आता राहिला शेवटचा पर्याय, तो म्हणजे कॅप्सूल. आता कॅप्सूल आपण ज्या वेळेस आपल्या पिकांमध्ये देणार आहोत तर कॅप्सूलचा जो काउंट आहे हा सगळ्यात जास्त आहे. म्हणजे जर तुम्हाला लिक्विड किंवा डेक्स्ट्रॉस फॉर्ममध्ये 2 × 10⁷ हा तुम्हाला काउंट मिळत असेल तर तोच काउंट तुम्हाला जर कॅप्सूलमध्ये असेल शक्यतो जास्तच मिळतो, 3 × 10⁷ किंवा 2 × 10⁷ हा काउंट मिळतो. पण ज्यावेळेस कॅप्सूल फॉर्ममधला आपण मिक्स करतो आणि आपल्या जमिनीमध्ये सोडतो त्यावेळेस तो 10⁹ पर्यंत त्याचा काउंट वाढतो. म्हणजे खूप जास्त काउंट वाढतो पहा. म्हणजे आपण असं म्हणतो की आपण 5 किलो सोडलं, 10 किलो सोडलं, पण इथं पहा 1 ग्रॅमची गोळीसुद्धा तुम्हाला 10 किलो किंवा 50 किलोची ताकद एक गोळी देऊन जाते. तर इतका इफेक्टिव्ह हा मायक्रोरायझा आहे. तर आता मायक्रोरायझाचे काम काय आहे तर तुम्हाला थोडक्यात फोटोमधून दाखवतो की मायक्रोरायझा काम कसं करतो किंवा गाजरमुळं जे आहेत तर हे काय करतात. आता पहा, एक उदाहरण म्हणून सांगायचं जर झालं तर एक कांदा पीक आहे. कांदा पिकाची मुळं कायम सोडतायत, एक 3-4 वर्षापासून सडतायत. त्याच्यावर बुरशीनाशक वापर करूनही त्याला रिझल्ट मिळत नाही आहे. आणि ज्यावेळेस आपण कांदा काढतो तर स्टोरेजला पण टिकत नाही. आणि एक गोष्ट हमखास लक्षात येते की जी काही मुळं आहेत तर ही मुळं कुजलेली आहेत किंवा सडलेली आहेत किंवा बुरशी लागलेली आहे. तर आता ही मुळं वाढवायची आहेत. जी मुळं शिल्लक आहेत ही मुळं खूप वाढवायची आहेत. तर याच्यासाठी मायक्रोरायझा खूप जास्त काम करतो. आता मायक्रोरायझा म्हणजे काही कोणता ह्युमिक ॲसिड नाही आहे. तर मायक्रोरायझा हा एक सेकंडरी ओपिनियन आपण त्याला म्हणू शकतो ह्युमिक ॲसिडसाठी. पण मायक्रोरायझाचे जे काम आहे तर मुळांऐवजी जी गाजरमुळं आहेत, म्हणजे मुळांचा एक प्रायमरी भाग किंवा मुळांचा एक जीव, दुसरा जीव आपण ज्याला म्हणू गाजरमुळं. गाजरमुळं हे मेन मुळाला म्हणजे जन्मलेली असतात. तर ही जी गाजरमुळं आहेत ही गाजरमुळं आपल्या जमिनीमध्ये पसरत चालतात. जे आपल्याला असं दिसतं की कांद्याला खूप जास्त लांबपर्यंत मुळं गेलीत, ॲक्च्युली ती मुळं नसतात, ती गाजरमुळं असतात. आणि हीच गाजरमुळं जी आहेत तर ही आपल्या मायक्रोरायझामुळं पसरलेली असतात. तर आता ही गाजरमुळं आपल्या जमिनीमध्ये पसरतात. आपल्या जमिनीमध्ये त्यांना जे न्यूट्रियंट्स पाहिजे, म्हणजे आपल्या पिकाला समजा नायट्रोजन कमी आहे किंवा फॉस्फरस कमी आहे किंवा पोटॅशियम कमी आहे, तर आता हे पुरवायचं काम ही गाजरमुळं करतात. आणि ही गाजरमुळं वाढवायचं काम हा मायक्रोरायझा करतो. तर मायक्रोरायझा हा खूप महत्त्वाचा घटक आहे. आणि याचमुळं मी तुम्हाला सांगत असतो की तुम्ही जर उन्हाळी पीक घेताय तर ट्रायकोडर्मासोबत त्याला मायक्रोरायझा पण द्या. आता मायक्रोरायझाचं फक्त एकच प्रायमरी काम तुम्हाला सांगितलं, दुसरं काम अजून बाकी आहे. तर मुद्दा असा आहे की आपले शेतकरी जे आहेत तर रासायनिक खतं खूप वापरतात. NPK असेल, 05234 असेल किंवा ग्रेड खतं असतील. तर ही जी ग्रेड खतं आहेत ही 100% लागू होतात का, हे आपल्याला झाडाची वाढ सांगून जाते. आता काही शेतकऱ्यांना त्याचा रिझल्ट मिळत नाही. त्याचं कारण काय किंवा काय कारण असू शकतं, तर त्यामध्ये एक प्रमुख कारण आहे तर ते हे असू शकतं की ते अपटेक होत नाही. म्हणजेच आपलं झाड तेवढी त्याची कॅपॅसिटी नाही आहे की जी खाली आपण डोस दिला आहे हा डोस पूर्ण शेवटपर्यंत पोहोचेल. मग याच्यासाठी आपल्याला गरज पडते मायक्रोरायझाची, म्हणजेच गाजरमुळांमुळं ती पूर्णपणे पिकाला दिली जातात. यामुळे मायक्रोरायझा हा नेहमी द्या. मायक्रोरायझामुळे जी अपटेक होण्याचं प्रमाण आहे हे खूप जास्त होतं. म्हणजे समजा जर तुम्ही 200 किलो जर डोस देताय त्यापैकी जर फक्त 50च किलो लागू होत असेल आणि तुम्हाला जर 100 किलो लागू करायचं असेल तर त्याच्यासाठी मायक्रोरायझा देणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर बेसल डोस 1 टाईम वापरत असाल, म्हणजे एकरी 150 किलो, एकरी 170 किलो, तर त्यामध्ये किमान 5 किलो मायक्रोरायझा हा द्या. आणि जर तुम्ही बॅक्टेरिया काउंटमधला जर चांगला वापरत असाल तर मात्र 1 लिटर का होईना किंवा 1 किलो का होईना किंवा 1 किट का होईना ही आपली मायक्रोरायझाची द्या. यामुळे काय होईल की जे खत आपण देतोय तर ही जास्तीत जास्त अपटेक होईल आणि आपल्या पिकाचा सर्वांगीण विकास होईल. आता काही सांगतात, काही पण फेकतात आणि फेकत असतात की आपले हे प्रोडक्ट वापरले म्हणून हा रिझल्ट आला, तो आला म्हणून तो आला. तर मुळात तुम्ही जर मायक्रोरायझा देत असाल तर तुम्ही कोणतेही खतं द्या, तो रिझल्ट तुम्हाला मिळतोच. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती होती आपल्या मायक्रोरायझा या बुरशीची. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. तसेच यामध्ये तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तसेच चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका.
आणि तुमचं मत नोंदवायलासुद्धा नक्कीच विसरू नका, कारण जैविक शेतीमध्ये सहसा हे कोणी माहिती सांगत नाही, कारण शेतकऱ्याच्या फायद्याची माहिती सगळ्यांची तोट्याचीच असते असं मला वाटतं. तर तुमचं मत नक्की कळवा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.